जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका खंडानंतर आता बदलापूरचा देवाभाऊ चष्मा मध्य पूर्वेत पोहोचला आहे। इजिप्त कायरो येथे 11 आणि 12 डिसेंबर रोजी IRC जागतिक परिषद पार पडली। या परिषदेत विजन फ्रेंड साकीब गोरे यांचा देवाभाऊ चष्मा सादर झाला। पंतप्रधान मोस्तफा मादबोली यांच्या हस्ते या परिषदेचा शुभारंभ झाला। WHO, IAPB आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वेक्षणानुसार जगातील 2.2 अब्ज लोक दृष्टिदोषाने त्रस्त आहेत। त्यापैकी 1.1 अब्ज नागरिकांपर्यंत अजूनही साधा चष्मा पोहोचलेला नाही। चष्मा ही गरज असूनही किमतीमुळे जगभरातील कुटुंबाचं शिक्षण, रोजगार, सुरक्षितता आणि उत्पन्न यावर गंभीर परिणाम होत आहे। या जागतिक आव्हानाला प्रतिसाद म्हणून 197 देशांमध्ये चाललेल्या चर्चेतून विजन फ्रेंड साकीब गोरे यांच्या आत्मनिर्भर कार्यातून जगातील सर्वात स्वस्त देवाभाऊ चष्मा समोर आलाय। या चष्म्याला जगभरातून पसंती मिळते। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज। ही ईश्वराची कृपा आहे। WHO ने एक सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणांती त्यांना असं निदर्शनास आला का 2.2 बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे। त्यापैकी 1.1 बिलियन लोकांकडे चष्माच नाही आहे। तर त्याच्यामध्ये त्यांना एक निष्पन्न आला का चष्म्याच्या वाढत्या किमती, आणि त्यांनी मग जगभरातील दिग्गज संस्थांना आव्हान केला का चष्मा ही गरज आहे, फॅशन नाही। याच्या किमती कमी करा, कारण सामान्य चष्मा घेऊ शकत नाही आणि चष्मा नसल्याने विकास खुंटतो, शिक्षण खुंटतो। प्रत्येक ठिकाणी चष्म्याची गरज आहे, कारण मेंदू हा 90% दृष्टीवर अवलंबून असतो। दृष्टीकरवी जे आपण बघतो मेंदूला संदेश जातो आणि मेंदू शरीराला पुढचा आदेश देतो। अशा चष्म्याबाबत WHO ने स्पष्ट केला होता की चष्म्याच्या किमती हे पडल्याच पाहिजेत, आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून जगातनं सर्वात आधी साकीब गोरे उभा राहिला, माझा नेता देवाभाऊ चष्मा ह्या नावाने। आणि त्या चष्म्याला आज इतका प्रतिसाद भेटतोय का तुम्ही बघा, एशिया खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, त्याच्यानंतर तुमचा आफ्रिका खंडामध्ये तो चष्मा पोहोचला, आणि दक्षिण अमेरिका खंडात तर 12च्या 12 देशांनी सांगितला का आम्हाला हा चष्मा हवा आहे। आणि आता उद्या 10 तारखेला आम्ही मिडल ईस्टला जात आहोत। मिडल ईस्टमध्ये जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी हे कार्यक्रम ठेवलेला आहे, आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ चष्माला त्यांनी निमंत्रित केला आहे। ही आम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी आहे, आणि ईश्वराची बदलापूरवर एक अमाप कृपा आहे कि एक बदलाव लाएंगे, बदलापूर से लाएंगे। हा माझा वाक्य होता, दृष्टिदोष पर हम दृष्टिदोष का नाश करेंगे, बदलापूर से करेंगे। पण ही बदलापूरने दृष्टिदोषाविरोधात उभी राहिलेली गंगा आज 4 खंडामध्ये पोचली, आणि बदलापूरचं नाव आमचे महान नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आम्ही पुढे केला। ह्या नावामागे पण एक गमक आहे। लोक विचारतात का फडणवीस साहेबांचं नाव का दिला। आमचे नेते WHO ने एक स्पष्ट आदेश दिला आहे, सोशल काम चालतो कुठे कुठे थांबतो। प्रत्येक मोठ्या सोशल वर्कराने, छोट्या सोशल वर्कराने त्या भागातील राजकीय पुढाऱ्यांना बरोबर घ्या, त्यांच्या नावाने कामं सुरू करा, ते तुमच्या बरोबर येतील तर प्रवाह अजून वाढेल। तर त्या प्रवाहात मी सुरू केला, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बढ़ता गया। हा कारवा फक्त बदलापूरपर्यंत, ठाणे जिल्ह्यापर्यंत, मी जे 1800 गावात सध्या काम करतोय तिथपर्यंत मर्यादित राहिला नाही, 4 खंडांमध्ये पोहोचला। उद्या तिथे आमचा चष्मा दाखल होणार आहे। त्या समिटमध्ये देवाभाऊ हा चष्मा फक्त 33 रुपयाला भेटणार आहे। आणि मजेची गोष्ट अशी का एक मनुष्य आमच्याकडे आला, तो इंग्रज होता। त्यांनी आमच्या समोर येऊन विचारला की तुमची लँग्वेज, तर आम्ही सांगितलं मराठी। तर त्यांनी आम्हाला विचारला, व्हेरी गुड वर्क देवाभाऊ, मला तर इंग्रजी येत नाही, माझ्या मुलाला येते। तर आम्ही त्याला सांगितलं खूप चांगला काम, खूप चांगला काम देवाभाऊ। तो गृहस्थ गेला, 3ऱ्या दिवशी आला समिटमध्ये, इंग्रज फॉरेनर होता तो। वेट मला काहीतरी सांगायचं आहे।
तो पाठांतर करून आला होता आणि त्यांनी सांगितलं खूप चांगला काम, खूप चांगला काम देवा भाऊ. बघा लोकांची भावना सोशलमध्ये कशी असते. तो फॉरेनर चक्क मराठी बोलला आणि मी तुम्हाला ती क्लिप देईन, तुम्ही वाजवा का एक फॉरेनर जर बोलतो खूप चांगला काम, खूप चांगला काम, तर तुम्हा आम्हा सर्वांनाही सांगितलं पाहिजे का खूप चांगला काम. दृष्टी ही फार गरजेची वस्तू आहे. दृष्टी नाही तर सृष्टी नाही. आणि तुम्हा आम्हा सर्वांनी एकत्रित येऊन दृष्टीदोषच्या विरोधात लढलाच पाहिजे. कारण WHO निष्कर्ष आहे 2050 पर्यंत 50% वर लोकांना दृष्टीदोषने बाधा होणार आहे. याच्या विरोधात आम्ही आज जर उभे राहिलो आणि 50% वर जगातील जनसंख्या म्हणजे इतके चष्मे पण उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणून तुम्हा आम्हा सर्वांनी या आजाराविरुद्ध एकत्र होऊन लढा दिला पाहिजे. मी साकीब गोरे, दृष्टीमित्र. आता मी चेंज केला आहे, विजन फ्रेंड साकीब गोरे. आधी मला लोक बोलायचे दृष्टीमित्र साकीब गोरे. आता इंटरनेटला धडा आल्यामुळे विजन फ्रेंड साकीब गोरे. एक काळ 84 87चा हमाल जर पॉझिटिव्ह विचार असला तर कुठपर्यंत पोहोचू शकतो हे देवानी तुम्हा आम्हा सर्वांना दाखवून दिलं आहे. नमस्कार. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.